आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आपण वारीचे प्रस्थान सालाबादाप्रमाणे आळंदीहून या वेळेला 19 जूनला झालेला आहे। मागील 2 वर्षी आपण वारीला गेलो होतो। या वर्षी 24 जूनला ही वारी सासवडून निघालेली आहे, निघणार आहे। त्याऐवजी आता आपण तिथे जाणार नाही आहोत, म्हणून आपण यानंतर सर्वांना वारीचं दर्शन घडवणार आहोत। तर यावर्षी आपण हा असा आगळा वेगळा एक कार्यक्रम करणार आहोत, जिथे महाराष्ट्राची संत परंपरा आम्ही आपल्यापुढे सादर करणार आहोत। पण त्याच्या आधी एक नमस्कार। 28 युग झाले, चंद्रभागेच्या काठावर सावळा मुरारी उभा आहे। कटीवर हात ठेवून तो आपली भक्तांची वाट बघतोय। आणि हे भक्त फार शूर आहेत हा। मरणाचं त्यांना भय नाही। हाती टाळ, खांद्यावर पताका घेऊन ते हरिरंगात दंग झालेले आहेत। भक्ती सुखानं हे सारे मातले आहे। नामघोषाने आकाश दुमदुमलं आहे। टाळ मृदुंगाची धुमाडी सुरू आहे। तुळस मंदिराचा वास घमघमतो आहे आणि बुक्याच्या गंधानं आकाश कोंडलं आहे। या भक्तांच्या मनात आहे तरी कोण? अहो, कोण कोण म्हणून काय विचारता? इथे निवृत्ती आहे, ज्ञानेश्वर आहे, एकनाथ आहे, नामदेव आहे, तुकाराम आहे, सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे, चौखा मेळा आहे, जनाई आहे, मुक्ताई आहे, कान्होपात्र आहे, सगळे आहे। कारण इथे वयाचा भेदभाव नाही। इथे कोणी कोणाला जातपात विचारत नाही। इथे गरीब आणि श्रीमंत हेही मोजले जात नाही। इथे फक्त एकच कसोटी असते, ती म्हणजे हा भक्त हरिनामाच्या सुखानं मातला आहे का नाही। ह्या पंढरीच्या वाळवंटात हा फळ कुणी मांडला हो? हे साधू संतांचा मेळा कोणी गोळा केला? आणि या हरिनामाचं राऊळ रचायला कुणी प्रारंभ केला? या हरिनामाच्या नामदर्शनाने तिथे वाळवंटात अगोदर कोण नाचली? ऐका तर, निवृत्ती हा त्या मेळ्याच्या पुढे येत होता। त्यानंतर निवृत्ती हा त्या मेळ्याच्या पुढे येत होता। सोपानदेव हा त्या नाचांच्या धुमाळीत टाळ वाजवीत होता आणि मुक्ताई हरिनाम गात होती। आणि साधकाचा मायबाप ज्ञानेश्वर यांनी विठ्ठल नामाची सगळी कोठारे फोडून आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सगळ्या यांना वाटत सुटला होता आणि सगळे त्या भक्ती रसात डुबून गेलेले होते। आणि आता ज्ञानेश्वरांनी त्यांना या हरिनामाची वाट दाखवली आणि हे सगळे वारकरी आता एक एक करून या सगळ्या याच्यात सामील झाले होते आणि सगळे आता इथे वारकरी इथे येत आहेत। ऐका तर,
सगळीकडे. आता ऐका तर, या वारीमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांचे गुरु संत ज्ञानेश्वर वारकरी पंथाची स्थापना यांनी केली. सोपान देवाचा आध्यात्मिक आणि यौगिक प्रगती ही आपल्या दोन्ही बंधूंप्रमाणेच होती. संत मुक्ताई ही आपल्या भावंडांची जणू लाडकी माऊलीच होती. संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाचा भजन आणि कीर्तनातून प्रसार केला. संत तुकाराम संसारात राहून परमार्थ साधण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. संत जनाई आश्रित जनाईची विठ्ठल भक्ती अगदी पराकोटीची होती ना. आवली विलक्षण पतिव्रता तुकारामाची भगवत भक्ती ही स्त्री जाणून होती. गिरिजाबाई नावाप्रमाणे गोड. गिरिजाबाई नावाप्रमाणे गोड. नाथांच्या संसारात राहून तिने आध्यात्मिक आचरण सुद्धा केलं होतं. आणि संत कान्होपात्रा वारकरी संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्री. या सगळ्यांची आता आपल्याला ओळख झालेलीच आहे. यानंतर आपण सगळ्यांच्या संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामापर्यंत मी पुन्हा एकदा सगळ्यांना हे अशासाठी सांगते आहे की संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामापर्यंत आपण यांची कथा ऐकणार आहोत, पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. तेव्हा सर्वांनी आता यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना कौतुक करा आणि तुम्ही तुमच्या जागेवर नाही. प्रथम संत ज्ञानेश्वराच्या मध्ये इथे थांबतील कलाकार. मी आता एकदा नंतर परत हे बोलणार नाही. संत ज्ञानेश्वरांच्या कथेमधले कलाकार गायक सगळे प्रथम इथे थांबतील. तर ऐका ही ज्ञानोबाची निवृत्ती, सोपान आणि मुक्ताईची कथा. पैठण नावाचं क्षेत्र. पैठणी दक्षिण काशी. संबंध दक्षिणेतून न्याय निवाड्यासाठी लोक पैठणला यायचे. पैठण हे न्यायाचं आणि धर्माचं व्यासपीठ. त्या पैठणहून 8 मैलावर गोदावरी आपेगाव नावाचं छोटंसं गाव. गोविंदपंत आणि नीराबाईंच्या घरातला पाळणा हल्ला तो नीराबाईंच्या वयाच्या 45व्या वर्षी. लेकराचं नाव ठेवलं विठ्ठल. तेच हे विठ्ठलपंत. लहानपणापासूनच तीर्थक्षेत्र पाहायची, संत समागम करायचा, देवाचं आवडतं व्हायचं. मग एके दिवशी त्यांनी पित्याकडून आणि मातेकडून आज्ञा घेतली आणि विठ्ठलपंतांनी द्वारका गाठली. अनेक वर्ष अनेक क्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. अखेर ते अलंकापुरी आले. इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करत असतानाच त्यांना पुन्हा माता पित्यांची आज्ञा झाली आणि त्यांना सांसारिक जबाबदारी पार पाडावी लागली. विठ्ठलपंतांचा विवाह रखुमाईशी झाला. त्यांच्या भोवती बंधन पडलं, पण त्यांचं मन त्याच्यात रमेना. ज्या दिवशी वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी संन्यास घेऊन चालतं व्हावं, वाट बघत बसू नये. विठ्ठलपंतांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. काशीला जायचं, गंगातीरी राहायचं. विठ्ठलपंतांनी चैतन्य स्वामींकडून दीक्षा घेतली. पण जेव्हा चैतन्य स्वामींना विठ्ठलपंतांनी पत्नीचा त्याग करून संन्यास घेतला हे समजलं, तेव्हा त्यांनी पुन्हा त्यांना स्वगृही पाठवलं. संन्यास घेतलेला माणूस पुन्हा संसार करू लागला. अहो, समुद्रातलं पाणी आता उलट नद्यात शिरलं. गावातल्या लोकांनी त्यांना वाडीत टाकलं. दोघेही गाव सोडून सिद्धपेठ इथे आले आणि आता त्यांचा संसार सुरू झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई
आईच्या वडिलांच्या कुशीत हे लेकरांचं बालपण चाललं. जगावेगळी बुद्धिमान लेकरं नाही. ही बाळं आपल्या झोपडीभोवतीच खेळायची. पण इथे तिथे कदाचित ती जर गेलीच ना तर निंदक म्हणायचे, चला वा बाजूला, विटाळ होईल तुमचा. अहो संन्यासाची ही पोरं. शेवटी विठ्ठलपंतांनी लोक छळतात म्हणून लेकरांना घेऊन तीर्थयात्रा करायला निघाले. 8 वर्षाचा निवृत्ती, 6 वर्षाचा ज्ञानोबा, 4 वर्षाचा सोपान आणि 2 वर्षाची मुक्ता. विठ्ठलपंत आणि रोखमाई दोघेही यात्रेला निघाले. मंडळी आळंदी परतली. अनुभवानं ज्ञानानं श्रीमंत असे ज्ञानोबा, योगानं श्रीमंत झालेले निवृत्ती. शहाण्या लेकरांमुळे सुखी विठ्ठलपंत आणि रखुमाई होते. समाधान, आनंद, अगदी सगळं काही या कुटुंबामध्ये होतं. पण आता निवृत्ती, ज्ञानोबा आणि सोपान हे मुंजीला आले होते. विठ्ठलपंतांनी पंडितांची आज्ञा मागितली, पण सर्वांनी मुंजीस नकार दिला. ग्रामस्थांनी उलटे सांगितले, अरे संन्यासाच्या म्हणजे विठ्ठलपंतांना तुम्ही प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे, तेही देहांत प्रायश्चित्त. लेकराची वाट मोकळी करण्यासाठी आणि त्यांना धर्माच्या पायाजवळ जागा मिळेल म्हणून निर्णय घेतला गेला. रखुमाई बरोबर निघाली. ही लेकरं आता माझी लेकरं आता उघडी पडतील. माझी लेकरं आता उघडी पडतील. कोण यांना पाहणार? ही पिल्लं पक्षींसाठी झुरतील. त्यांचं काय होणार? काय खातील? कुठं राहतील आणि काय करतील? पण आपण कशाला चिंता करायची? त्यांची चिंता देवाला. रखुमाई आपल्या लेकरांना घेऊन पती धर्मासाठी निघून गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे काय झालं असेल? जेव्हा या पाडसांना कळलं की आपल्या डोक्यावरची सावली मावळली, त्यांना अपरंपार शोक झाला. धरणी फाटल्यासारखं झालंच. पण ती कुणी सामान्य मुलं नव्हती. ती लेकरं देवाकडून सोसणं शिकूनच आली होती. निवृत्तीला पहाटे समजलं आई बाबा नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्या दादाला मिठी मारली.
उमगला ना ज्ञानोबा, पण आपल्याला शोक नाही करायचा. देव करतो ते चांगल्यासाठी असतं. सोपान मुक्ताईची समजूत काढू आपण. घरी बसायला वेळ लागला नाही. हे युगांताचं दुःख ते वीर विरागी पिऊन गेले. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. ध्यानधारणा, योगाभ्यास, भजन, कीर्तन. सोपांना मुक्तेला सांभाळावं आणि ज्ञानोबा आणि निवृत्तींना माधुकरीला जावं. पण धर्माचे ठेकेदार, त्यांना हे सहन झालं नाही. त्यांनी या लेकरांना छळावं. बघा पुढे काय नाट्य घडलंय. म्हणते, पण बघ ना, घरामध्ये कुठे खापरच मिळत नाही रे. तू मला कुंभारवाड्यातून खापर आणून देशील का रे? असं म्हणतो. मग मी आता तयारीला लागते. हा, सकाळी भेटलास. आता मला जाऊन पुन्हा स्नान करावं सवय. आणि काय दळबद्र्या, कुठे चाललास? कुंभाराकडे. कुंभाराकडे कशा ते? खापर आणण्यासाठी. खापर? आणि ते कशासाठी? मांडे भाजण्यासाठी. मांडे? मांडे भाजायला कोणासाठी? आमच्यासाठी. तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? मुक्तेसाठी. मुक्तेसाठी. बापरे, आता हा जाणार कुंभारवाड्या. आता सगळ्या गाववाल्यांना सांगतो, या गोसावड्याच्या पोरांना तुम्ही खापर दिले तर गाठ माझ्याची आहे, लक्षात ठेवा. पहिले येतो मी. अरे दादा, आलास तू? आणलंस खापर? अरे आता खापर नाही मिळालं. मग आता काय करायचं रे दादा? माझ्या पाठीवर मांडे भास योग सामर्थ्याने माझी पाठ टाकले. अरे असं म्हणतो? हो. पण नको रे दादा, अशाने ना तुला त्रास होईल. नाही. त्यापेक्षा नकोतच मांडे. मला मुळे मांडेच नको. माझ्या पाठीवर मांडे भास मी सांगतो ना. खरंच म्हणतोस? हो. बर, तशी तयारी झालीच आहे. मी पीठ आणते हा दादा. काय चाललंय ते बघूया तरी. अरे देवा, हे काय बघतोय मी? अरे परमेश्वरा, ज्ञानोबाच्या पाठीवर मुक्ताई मांडे वाजते. हे कसं शक्य आहे? अरे देवा, हा चमत्कारच म्हणायचा. ज्ञानोबा, अरे ज्ञानोबा, अरे ज्ञानोबा, मी खूप अवज्ञा केली, मला माफ कर. राहू द्या. माफ कर. राहू द्या. तुम्ही आता आमचेच सांगा. तुम्ही आमचेच सांगा. छळकानी परोपरी छळावं. कुणी काही म्हणावं, कुणी काही. उन्हाळ करवी ज्ञानोबांच्या हातातलं भरलेलं माधुकरीचं ताट हिसकून घ्यावं आणि माधुकरी ओतून द्यावी. आणि कुठं? अहो मोरी. ज्ञानोबांनी फार सहन केला. हा लपेष्टा, तिरस्कार, चिडणं, दुडकावणं, खेकसणं. आणि एक दिवस ज्ञानोबांना सहन झालं नाही. अहो त्यांच्या भरल्या ताटात कुणीतरी मूठभर धूळ टाकली. ज्ञानोबा तडक निघाला, आपल्या झोपडीत शिरला, दार घट्ट लावून घेतलं. या जगाचं मला पुन्हा तोंड पाहायचं नाही. आणि भावंड दार उघडा म्हणून त्याला विनवू लागले. अरे ज्ञाना, दार उघड. ज्ञाना, काय झालं?
अरे काय रागवलंय त्याचा? आणि दार उघड ना, बाहेर ये ना रे दादा, बाहेर ये. मागे सारा काठी उघडा ज्ञानेश्वरा, चिंता क्रोध मागे सारा काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ईश्वरागे झाले वंदी, संत सुखे वावे वाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मलोडा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. माझा मन आता शांत झाला. काय रुसला होता तेवढा? काय झालं? आळंदीत काही भले होते तर काही बुरे. ज्ञानोबा आणि निवृत्तीने आता ठरवलं की आळंदी सोडायची, पैठणला जायचं. पण पैठणची महायात्रा सुरू झाली. ही भावंड पैठणला पोहोचली. गोदामाई दिसली. गोदामाईच्या शीतल पाण्यात त्यांनी आंघोळ केली. वाटेचा सगळा शिणभाग सरकला. दुसऱ्या दिवशी ही भावंड पैठणवर हिंडली. गोदामाईच्या काठावरची देवळं पाहिली. ब्राह्मणांच्या वादसभा होत त्या पाहिल्या. पैठणच्या धर्माधिकाऱ्यांना ते भेटले. शास्त्री मंडळींना भेटले. या 4 लेकरांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. आळंदीहून आणलेलं पत्र त्यांना दिलं. एवढी देखणी मुले संन्यासाची असावी, बातमी पैठणभर पसरली. या पत्रावर आम्ही उद्या निर्णय घेऊ. आणि दुसऱ्या दिवशी गर्दी जमली. सभा भरली. झाडून सगळे पैठणकर, शास्त्री पंडित सगळे गोळा झाले. चर्चा झाली. सगळी शास्त्र तपासून झाली आणि निर्णय घेतला गेला, यांची मुंज करता येणार नाही. ज्ञानोबांनी विचारलं, आम्ही काय करायचं? अरे देवाची भक्ती काय करता? आणि हे तुमचं नाव हे ज्ञानेश्वर? संन्याशाची पोरं तुम्ही. अरे दगड धोंड्याकाने यांची नावं ठेवली. या रेड्याचं नावही ज्ञानाच आहे. ज्ञानदेवाने हे ऐकलं आणि म्हणाले, अहो या रेड्यातले चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य दोन्ही एकच आहेत की, तिळाचाही फरक नाही. ज्ञानोबाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला आज्ञा केली, बाबा ज्ञाना, त्या भूदेवांची तुला आज्ञा आहे. तू ऋग्वेद बोल, ओंकाराचा उच्चार कर. आणि अद्भुत घडलं. हो, अद्भुत घडलं. अत्यंत स्वच्छ स्पष्ट स्वरासहित अशा मंत्रांचा घोष सुरू झाला. तो रेड्याच्या मुखातून. सगळे पंडित आणि शास्त्री ज्ञानोबाच्या पायी कोलमडले. आता कुचेष्टा संपली. जिकडे तिकडे जय जयकार व्हायला लागला. यानंतर काही दिवस पैठणात गेले. आनंदात, भजनात, कीर्तनाचा आनंद, प्रवचनाचा आनंद, श्रवणाचा आनंद. अहो ज्ञानोबांनी एखादा मस्त अभंग रसावा, तोही गोकुळातल्या एखाद्या गोपीचं वर्णन त्यात असावं. आणि कधी कधी श्रीहरीची वाट पाळणाऱ्या गोपीचं वर्णन सुद्धा त्यात असावं. ऐका तर ही ज्ञानेश्वरांची काही अभंग. सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घालू अजी. सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घालू अजी. सोनियाचा देणू हरी पाहिला
सुंदर अभंग लिहिलेले ज्ञानेश्वरांनी. या ज्ञानेश्वरांनी ना सगळ्या पैठणला वेळ लावलं. आळंदीकरांचं समाधान करण्यासाठी या पैठणकरांनी यांना पत्र लिहून दिलं आणि हे सगळेजण आले. यांच्या संगतीत राहणारे जीवही संसार सागर तरुण जातील एवढा यांचा महिमा. जणू हे तिघ जण ब्रह्मा विष्णू महेश. तेव्हा त्यांना आम्ही काय प्रायश्चित्त देणार हो. हे पत्र घेऊन हे चारही बालसाधू निघून आले. भक्त मंडळी आता हरिरंगात रंगलेली. प्रवरा तिरी नेवासाच्या गावी हे आले. प्रवरेकाठी महादेवाच्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला. भजन कीर्तन घडू लागली आणि मोठ्या भावाने आज्ञा केली, ज्ञानोबा, अरे गीता संस्कृत भाषेत, रामायण महाभारत स्मृती पुराण हे सगळं संस्कृत आहे. भोळ्या बाबळांना हे कसं समजणार आहे. ते सगळे या परमार्थापासून लांब राहिले. तू या परमार्थाचा विचार कर आणि मराठी भाषेत तिला आण. हे परमार्थांचं गंगाजळ सगळ्यांच्या दाळीत जाईल असं कर. निवृत्तीनाथ ज्ञानोबाचे नुसतेच भाऊ नव्हते तर ते त्यांचे गुरुही होते.
निवृत्तीनाथांच्या पायी डोकं ठेवलं. त्यांनी डोकं ठेवलं आणि गीतेवरील टीकेला त्यांनी प्रारंभ केला. या महादेवाच्या देवळात एक खांब आहे, त्याला टेकून ज्ञानोबा बसले आहे. ज्ञानोबांचे कृपा झालेले सच्चिदानंद बाबा लेखणी घेऊन सज्ज झाले. समोर निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत सज्जनांचा मेळा बसलाय. आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, गीता मराठी भाषेत आणली. किती गोड ग्रंथ गोवा. जसं भरलेलं मधाचं पोळं, जसं खडी साखरेचा रवा, जसं पुनवेचं चांदण, जसा मलयगिरीवरचा चंदन, जसा सोनचाफेचा कळा, जसा आईच्या मायाने माखलेला वरद असतं, तसं ईश्वराचं वरदान. आणि हा अपूर्व ग्रंथ लिहून ज्ञानोबांनी त्याबद्दल देवाजवळ काय मागितलं हो? ऐका ना.
सुखिया झाला, सुखिया पसायदान झालेले ज्ञानेश्वरांची कहाणी इथे संपलेली आहे. संत एकनाथ महाराजांचे अत्यंत भावपूर्ण असे चरित्र आपण आज पाहणार आहोत. संसारामध्ये राहून आध्यात्मिक आचरण कसं करायचं याचे एकनाथ महाराज हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जे जे अद्वैताशी सुसंगत आहे तो सगळा धर्म आहे आणि जे अद्वैताशी विसंगत आहे तो सारा अधर्म आहे. ही नाथांनी धर्माची आणि अधर्माची सरळ स्वच्छ आणि स्पष्ट अशी व्याख्या केली. नाथांचे वैशिष्ट्य असे की पैठणच्या ज्या ब्रह्मवृंदांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहत्याग करावयास भाग पडले त्या पैठणमध्ये राहून या ब्रह्मवृंदांच्या डोक्यावर मिरं वाटण्याचं काम नाथांनी केलं. भास्कर पंत कुलकर्णी हे नाथांचे पणजोबा होते. भानुदास महाराज हे नाथांचे आजोबा होते. या आजोबांनी विजयनगरचा पांडुरंग घरात आणला आणि तेव्हापासून पांडुरंगाची उपासना त्यांच्या घरात चालत राहिली. नाथांचा जन्म केव्हा झाला, कसा झाला याची तिथी उपलब्ध नाही, त्याचा सण उपलब्ध नाही. पण नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आणि लहानपणीच त्यांचे आई वडील केले. नाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. एक नाथांबद्दलची एक विशेष गोष्ट अशी आपण ऐकूया आता की नाथांना लहानपणी गोट्या खेळण्याचा नाद होता. पण ते गोट्या खेळत नव्हते. त्यांचा गोट्यांचा खेळ फार वेगळा होता. सगळ्या गोट्या अशा मांडायच्या की त्या गोट्या म्हणजे देव अशी कल्पना करून त्यांना फुलं व्हायची. आणि म्हणजेच लहानपणापासून मूर्तीपूजा, भगवद्गीता त्यांच्यात कशी भरली होती हे आपल्या लक्षात आले. लहानपणापासूनच सतत ब्रह्मवीणा हातात घेऊन भगवत संकीर्तन करायचे, भगवंतांच्या नामामध्ये बेभान व्हायचे. लहानपणापासून अभ्यास. आजी आजोबांना न सांगता देवगिरीच्या डोंगरावर निघून गेले. जनार्दन स्वामीच्या दर्शनाने ते कृतार्थ झाले आणि जनार्दन स्वामी हे नाथांचे गुरु. नाथांच्या अनेक अभंगामध्ये आपण त्यांनी घेतलेली बिरुदावली म्हणजे एका जनार्दनी, एका म्हणजे एकनाथ आणि जनार्दन म्हणजे स्वामी गुरु. गुरूंच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराजांचं वयाच्या 22व्या वर्षी पैठणला आले आणि आजी आजोबा आनंदी झाले. वैजापूरची गिरिजा ही संपन्न घरातली मुलगी, तिच्याशी त्यांचा विवाह झाला. नाथांचा प्रपंच आणि परमार्थ याचा सुमधुर समन्वय नाथांनी नेहमीच साधला. त्यांची दिनचर्या अत्यंत आदर्श होती. रोज पहाटे उठायचं, स्नान संध्या वगैरे करायची, विजयी पांडुरंगाची पूजा करायची आणि तासनतास जपमाळा करायची आणि त्यांचे अभंग गायचे.
तासनतास भागवत ग्रंथांचे, रामायणाच्या या ग्रंथाचे ते अध्ययन करत, त्यावर लेखन, दुपारी भोजन, संध्याकाळी गावातल्या लोकांसाठी निरूपण करीत असत. संबंध नाथांचा वाडा हा माणसांनी तुडुंब भरलेला असायचा. शुद्ध आणि सुंदर मराठी भाषेत ते निरूपण करीत असत. नाथांनी जे एकूण काव्य लिहिले ना, त्या काव्याच्या ओवी संख्या सुमारे 40,000 आहे. नाथांनी प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही एकत्रित केला. आदर्श गृहस्थाश्रम नाथांचा होता. एकनाथाच्या कीर्तनाला अगदी सगळा गाव लोटायचा. म्हणजे ब्राह्मण, शेतकरी, सुतार, लोहार, कासार, वैदू, वडारी, कोढारी, महार, अगदी झाडून सगळे यायचे. नाथ अगदी ना सोपे बोलायचे. लोकांच्या भाषेत त्यांना हसवायचे, खुलवीत त्यांना खेळवायचे, हसवायचे आणि त्यातून ते परमार्थ सांगायचे. अहो, गोकुळाष्टमी आली ना की रात्रदिवस हरिभजनाचा रंग. नाथांच्या घरी आता मोठा राबता. कोण्या गोष्टीचा तिथे उणेपणा नाही. आणि ऐका, एके दिवशी काय नाट्य घडलं पहा तर. श्रीखंड्या काय हवं आपल्याला? काय नाही. मग माझे पाय का धरले? मला आई वडील नाही आहे. मला आसरा पाहिजे होता. म्हणजे मला इथंच राहायचं आहे. राहा की मग. त्या कथा पुराण चालतात, ऐकत जा. हो, पण मॅम चांगला धष्टपुष्ट आहे. मला काही काम सांगा. काम मग भजनात काय वाजायचा? ते ना घरातलं. हो, घरातलं काम करेन म्हणतो. हो का? अरे, तुला घरातली काही कामं येतात का करायला? केर काढायचा, ताट पुसायचं, भाजी चिरायची, नदीवरून पाणी आणायचं, जमेल का हो तुला? हो, समजा काम येतं बाई मला. हो का? अरे बाई, अगं बाई, मग देवच पावला की मला. आता की नाही आपल्या घरी कित्येक पंक्ती, खूप पंक्ती पडू दे, मला काही हरकत नाही बघा. बाई, मी पाणी भरून येतो. हा, हो हो, अरे बाबा, सावकाश जा हा. बाई, आला वाटतं हा इतक्यात. बघा बघा, किती पटपट कामं करतोय तो. बाई, समधी कामं झाली. हा, मी त्याला येतो. हा, खूप छान हा, खूप छान. श्री हरी, श्री हरी. हो, नाथांचा वाडा हाच का? होय, हाच की. हो, मला श्रीहरीला भेटायचंय. ही बाई, नाही, इथे कोणी श्रीखंड्या राहतो का? श्रीखंड्या असेल आतमध्ये. शोधा, म्हणजे सापडत. कुठून आला आपण? मी द्वारकेला आलो. रामून आला? हो. कसा जरा विसरल्या? नाही, मी भटकळ नाही. मला माझ्या श्रीहरीला भेटवा. तुमच्या रूपाने श्रीहरी भेटा आलाय. नाही, वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे, पण मला प्रत्यक्ष श्रीहरीला भेटवा. काय म्हणतो तो इथं आलाय? हो, मला काल दृष्टांत झाला. मला आणि तुमच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने तो मानतोय. अरे राम, अरे देवा, काय झालं रे? श्रीहरी, अरे काय केलं असं? का बसवलं आम्हाला? थांबा थांबा, मी पण शोधतो त्याला. आमच्या हातून काम भेटलं देवा, असं का केलं असतं आमच्या? अरे देवा देवा, मुकुंदा, माधवा, अरे का पसरलंस रे आम्हाला असं? केवढं पाप घडलं आमच्या हातून. अरे तुझ्याकडून किती कामं करून घेतली मी. झाडू मारून घेतला, भांडी घासून घेतली, उष्टी खरकटी मी या चंडाळीने तुझ्याकडून काढून घेतली, रानांच्या रानात भरून घेतले. किती पाप झालं म्हणून सांगू माझ्या हातात. अरे नाथा, मी जर तुझ्या घरी माझ्या मूळ रूपात राहिलो असतो तर
तुम्ही मला काम करू दिलं असतं का? अरे मी भक्तीचा भुकेला आहे, म्हणून तुमच्या घरी मुष्टी काढीत इतके दिवस राहिलो. बघा तर नाथांची किती भक्ती की श्रीहरी त्यांच्या घरी यावा आणि त्यांच्याकडे काम करून जावं, आणि त्यांच्या भक्तीला हे दोघे जण उतरले होते. नाथांच्या घरी आता अजूनही श्रीहरी राहून गेल्यामुळे अनेक पंक्ती उठू लागल्या. कीर्तन भजनाच्या बैठका, अहो कुणी कुणी यावं या पंक्तींना. ब्राह्मण, माळकरी, संत, गोंधळी, गारुडी, जोगी, वैदू, डोंबारी, वाघ्या, वंजारी, व्यापारी, अहो एवढंच नव्हे तर शीख, हबशी, फकीर, दरवेशी हे सुद्धा यायचे. कारण सगळ्यांना वाटायचं ना एकनाथ हमारे है. का वाटायचं? कारण त्यांना नाथ त्यांच्या भाषेत बोलायचे, गमती जमती करायचे, त्यांना हसवायचे. कारण नाथांनी या सगळ्यांच्या भाषेमध्ये भारुडं लिहिली. ऐका तर. सूर्य उगवला प्रकाश पडवा, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. अग ग ग काय मी करू, कुणाला सांगू? अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो काय झालं महाराज? काम क्रोध विंचू चावला, कम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. हो काय मी करू, कुणाला सांगू? काय झालं
छप्पर अगं ढाकी जगात नाही मला दाखला नको गबाई मला दाखला नको गबाई दाखला नको गबाई मला नवरा नको गबाई दाखला नको गबाई मला नवरा नको गबाई फाटकच लुगड्या आणि तुटकच चोळी अगं मग काय झालं फाटकच लुगड्या आणि तुटकीच चोळी अगं काय की अव शिवायला दोराच नाही मला नको गबाई मला नवरा नको गबाई दाखला नको गबाई मला नवरा नको गबाई दाखला नको गबाई मला नवरा नको गबाई एका जनार्दनी समरस झाले समरस झाले समरस झाले ना पण तो रस येथे नाही तो रस येते मला नवरा नको गबाई मला नको गबाई मला नवरा नको गबाई मला नको गबाई मला नवरा नको गबाई दादा नको गबाई नवरा नको गबाई असं नाथांनी साऱ्या लोकांना सामान्य जनतेला कळेल असे भारुड त्यांच्याकडनं लिहिली गेलेली होती. नाथांना समतेबद्दल ओळखलं जातं. आपल्याला ही कथा माहितीच आहे. हरिजनाचं मूल पुन्हा तडफडत आहे, स्नान करून आलेलं आहे. येताना एक छोटं मूल रस्ता चुकल्यामुळे रडत होतं. त्या मुलाकडे पाहून त्यांचे अंतःकरण कळवळले. नाथांनी ते हरिजन वस्तीत जाऊन ते मूल ज्याचे होते त्या आईच्या स्वाधीन केले. गाढवाला त्यांनी काशीची कावड घातली व त्याचे प्राण वाचवले. नाथांकडे पितरांचे श्राद्ध होते. सगळा स्वयंपाक सज्ज असायचा. ब्राह्मणांनी उशीर केला. त्यांनी हरिजनांना वाट पाहायला न लावता ब्राह्मणांच्या आधी सुग्रास भोजन खायला घातले. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. तेव्हा नाथांनी श्राद्ध कर्माचे पौर्य नाथांचे कार्य मोठे. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून काढली. यवनाच्या अत्याचाराचा प्रभाव इतका होता ते ऐकण्यासारखं आहे. नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून काढली. यवनाच्या अत्याचाराचा प्रभावच इतका होता की वारकरी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी विसरून गेलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीभोवती इतकं मोठं जंगल झालेलं होतं. 300 वर्ष झालेली होती. त्यांचे ते अजानक वृक्षाची मुळी जी लावली होती निवृत्तीनाथाने, त्याच्या पुढे अजानक वृक्ष तयार झाला. एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला होता. ज्ञानोबा म्हणाले होते, अजानक वृक्षाचा मुळीची काडी माझ्या कंठास टोचते आहे, ती काढून टाक. त्याचा शोध घेत त्यांनी ज्ञानोबांची समाधी त्या जंगलातून शोधून काढली. ती सगळी साफसफाई केली आणि ज्ञानेश्वर माऊलींची समाधी सर्वांना एकनाथांनी उपलब्ध करून दिली. ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनी शुद्ध केली. त्यामध्ये स्वतःच्या काही ओळांची पण भर घातली आणि लोकांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली. आज वारकरी संप्रदायाचा जो विलक्षण प्रभाव आहे ना, त्याचे फार मोठे श्रेय एकनाथ महाराजांचे आहे. आज जागोजागी ज्ञानेश्वरांची पारायण होतात आणि या सगळ्याबद्दल आपल्याला एकनाथ महाराजांना धन्यवाद द्यावे लागतात.
आपला नेहमीचा आवडता कार्यक्रम होणार आहे. याला मला साथ दिलेली पाहिजे. नामदेव संत नामदेवांची सुरुवात होणार आहे. संत नामदेव ऍक्ट सुरू होतोय. या बाजू या बाजू. आता संत नामदेव आणि त्यांची बहीण जनाबाई दोघेही आपल्याला दिसत आहेत. पूजेची तयारी सुरू आहे. विठ्ठलाच्या पूजेची तयारी सुरू आहे. जनाबाई मनापासनं सकाळच तिने तयारी केली आहे. अरे वा, छान तयारी केलेली आहे पूजेची.
मी येते रे जरा कवड्या खाऊन. ही युगे 28 जी आरती आहे ती सगळ्यात अतिशय प्रसिद्ध अशी आरती जी नामदेवाने लिहिलेली होती. संत नामदेवाचा जन्म झाला तो 13व्या शतकात. 13वं शतक हे भारताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं असं आहे. 13व्या शतकात महाराष्ट्रातले थोर महापुरुषांचा आविर्भाव समकालीन काळांमध्ये झाला. सगळे एका पाठोपाठ एक एकमेकांना भेटले. अहो, ही तर एक अद्भुत मालिकाच आहे ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वर निष्ठांची मांदियाळी असं म्हटलेलं आहे. या 13व्या शतकात पाहायला मिळतं कोण कोण? ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई ही बहीण भावंड आणि संत नामदेव, संत गोरा कुंभा, संत सावतामाळी, योगीराज चांगदेव, संत जनाबाई, संत कबीर, नरहरी सोनार या थोर संतांची परंपरा आता आपण पंढरपूर आणि पंढरीनाथाच्या भक्ताची नामदेवाची कथा ऐकणार आहोत. ऐका आता. दामाशेठ आणि गोणाई माईच्या घरी पाळणा आणला तो फार उशिरा. गोदाई आपल्या लहानग्या नामदेवाला घेऊन पंढरीनाथांच्या रावळात गेली. तिथे त्यांनी त्याला देवाच्या पायावर ठेवला आणि म्हणाली, देवा, हे लेकरू तुझं आहे, आता तू त्याचा सांभाळ कर. ते लहान पोर देवाकडे पाहून हसलं की हो, जणू त्याला जन्मोजन्मीची खून पडली होती. अजून एक अशीच आख्यायिका आहे की नामदेवांच्या जन्मापूर्वी एकदा जेव्हा दामाशेठ दर्शनासाठी रावळात गेले होते तेव्हा त्यांना ना एक छोटीशी मुलगी एकटीच बसलेली दिसली. आई बापान वेगळी होर तिला घरी घेऊन आले. ते गोणाईनं तिला पदरात घेतली. हीच ती जनी म्हणजे जनाबाई. नामदेवाला कौतुकाने सगळेजण नामा म्हणू लागले. नामा चंद्रभागेच्या काठी जी कीर्तन रंगायची त्यात जाऊन बसायचा, भजनात दंगून जायचा. एके दिवशी नामदेवाच्या आईने नामदेवाला सांगितलं, बाळा, जरा नैवेद्य घेऊन देवळात जातोस का? नामदेव तयार झाला. नामदेवाला पांडुरंगासाठी नैवेद्य घेऊन गेला. नामदेव, छोटा नामदेव, देव बाप्पा, तू आता जेवणार नाही ना तर मी इथून जाणार नाही. जेव कर. मी डोळे मिटले पण नैवेद्य कसाच. त्याने परत देवाला विनवलं, ते जेवणार आहे बाप्पा, का नाही जेवत? तो खूप रडला. देव बाप्पा, आता तुझं जेवणार आहे ना तर मी माझं डोकंच फोडून घेईन ना. नाही जेवतेस? थांब, आत्ताच मोठा दोंडा घेऊन येतो आणि फोडतो मी त्याच्यावर डोकं. नामदेव त्याच्यावर डोकं फोडणार तेवढ्यात तो देव विटेवरनं उतरला. त्याने नाम्याचा हट्ट पूर्ण केला. तेव्हा सगळं चाटून पुसून खाल्लं की हो. नाम्या हरपून गेला. पण त्याच्या आई वडिलांनी विश्वास नाही ठेवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आई वडिलांना घेऊन गेला. पुन्हा पांडुरंगाने नैवेद्य खाल्ला. आई वडिलांनीही पांडुरंगाचे दर्शन झाले. आहा, काय ती भक्ती सर्वांची. असं म्हणतात की नामदेव महाराज बोलायला लागले ना तर पहिला शब्द त्यांनी विठ्ठल असा उच्चारला. अहो, नामदेवांच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीचं इतकं वातावरण होतं त्यामुळे सतत विठ्ठल विठ्ठल हे शब्द त्याच्या कानावर पडत आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून हा विठ्ठल शब्द तर बाहेर पडला नसेल ना.
इच्छेनुसार त्यांच्या वडिलांनी लग्न लावले, पण त्यांना ना सांसारिक जीवनामध्ये रसच नव्हता. भगवंताच्या भक्तीमध्ये ते पूर्णपणे डुबून गेले होते. नामदेवाची कीर्ती साऱ्या पंढरपुरात होती, पण नामदेवांचे लक्ष काही प्रपंचाकडे नव्हतेच. सतत मंदिरात पांडुरंगाच्या भोवती त्यांची दृष्टी. पांडुरंगाच्या मुखकमळाकडे सारखे बघत बसायचे. आजूबाजूला कोणी आहे नाही त्यांना काहीच समजायचं नाही. एक दिवशी कोणाही नामदेवाची आई वैतागून म्हणाली, कसं ग बाई, माझं हे लेकरू माझ्या पोटी आलं. लोकांची लेकरं कशी घर संसार करतात, हा ना संसार ना उद्योगधंदा पाहत, जेव्हा पाहावं तेव्हा देवापाशी बसलेला असतो. पण नामदेव कोणाचंच ऐकना. त्याच्या मुखी नामस्मरण फक्त पांडुरंगाचं. नामदेवांना भगवंताचे दर्शन झाले, पण एक अभिमान त्यांच्यामध्ये होता. मी फार मोठा भक्त आहे, प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या हातचं खातो, आपला अधिकार मोठा. या अभिमानाचा किंतु नामदेव महाराजांच्या मध्ये होता. त्यांना अद्वैत बोध झाला नाही. नुसते भगवत दर्शन त्यांना पुरेसे नाही हे समजलंच नाही. आपण स्वतः भगवत स्वरूप झाले पाहिजे. सगुण उपासनेचा सगळ्यात चांगला लाभ म्हणजे सद्गुरू तुमच्याकडे चालत येतो आणि तुम्ही सद्गुरूकडे पुन्हा चालत जाता. भगवंताची भक्ती करा, गुरु आपणहून तुम्हाला भेटेल. आणि म्हणूनच त्यांना ज्ञानेश्वर महाराजांकडे येण्याची प्रेरणा झाली. ती प्रेरणा त्यांना पांडुरंगाने दिली. आनंदीत नामदेव महाराज आले. त्यांच्या अंगी अभिमान होताच. आपलं मोठं स्वागत होईल कारण आपण पांडुरंगाशी बोलतो. पण झालं मात्र उलटच. ज्ञानेश्वर महाराज आणि भावंड स्वतः त्यांच्याकडे गेले. ज्ञानेश्वर महाराज आणि भावंड स्वतः त्यांच्याकडे गेले. वाकून साऱ्यांनी त्यांना नमस्कार केला. पण मुक्ताबाईंनी जाणलं होतं, तिने जाणला होता नामदेवाचा अभिमान. तिने नमस्कार केला नाही. ती म्हणाली, गोरोबा काका, ही जी मडकी आहेत ना, यातलं एक मडकं कच्चा आहे, ओळखा पाहू. सगळ्यांच्या डोक्यावर लाकडाने ठोकून बघण्यात आलं. कोणीही त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. पण जेव्हा नामदेवाच्या डोक्यावर लाकडाने ठोकलं गेलं तेव्हा ते कळवळले, अगं आई ग,
त्यावर मुक्ताई म्हणाली, बरोबर काका, थांबा, हे मडकं कच्चं आहे, चांगलं पाजायला पाहिजे. त्या रात्री नामदेव महाराज आळंद येऊन निघून गेले, पंढरपुरी आले. पांडुरंगाला आपल्या अपमानाचं त्यांनी निवेदन केलं. तेव्हा भगवंतांनी त्यांना सांगितलं, अरे तुझ्या जीवनात सद्गुरू नाही, औंध्या नागनाथाला जा. त्यांना तिथे विसोबा खेचर भेटले. पिंडीवर पाय ठेवून झोपलेल्या विसोबांना नामदेवाने उठवलं. हे पाप करतात, उठा इथून. विसोबाने सांगितलं, अरे तूच माझे पाय उचल ना. नामदेवाने तसे केले, पण जिथे तिथे विसोबांचे पाय ठेवीत तिथे तिथे त्यांना पिंड दिसे. आणि त्यानंतर विसोबा खेचराने नामदेवांच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी मात्र नामदेवांना सगळीकडे भगवंत दिसायला लागला. आणि त्यानंतर नामदेवांचे जीवनच सगळं बदलून गेलं. नामदेव महाराजांचे अभंग हे विविध अंगी आणि विविध रंगी आहेत. ते पांडुरंगाशी भांडतात सुद्धा. कधी दास्यभाव तर कधी सख्यभाव असतो. एका अभंगात पांडुरंगाची हजेरी घेताना ते म्हणतात, नामदेव महाराज एका अभंगात पांडुरंगाची हजेरी घेताना म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. नाम घ्यायला लावतोस, भक्ती करायला लावतो आणि इतका लोकांना त्रास दिल्यानंतर मग केव्हा तरी प्रसन्न होतोस. हे तुझं औदार्य. नामदेवाच्या सहवासांमध्ये अनेकांचे जीवन बदलल्याचे आपल्याला ऐकायला मिळते आणि पाहायलाही मिळते. एक चोर
नामदेवांच्या सहवासात सज्जन झाला. नामदेव महाराजांनी महत्वाचे कार्य केले ते म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार. चोखामेळा महासमाजातला त्याला आपलं त्यांनी शिष्य करून घेतलं. 10-15 वर्षे हा महापुरुष पंजाब, गुजरात, माळवा, राजपुताना या ठिकाणी विठ्ठल भक्तीचा प्रचार करीत होता. हिंदीमध्ये रचना करणारे हे मराठी संत कवी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय कलाकार मनापासून अभंग गातायत तर टाळ्यांचा कमी का येतो? खूप मेहनत आहे याच्यासाठी, मेहनत घेतली आहे. आता यानंतर आपल्याकडे शेवटचा तुकाराम महाराजांचा कहाणी इथे आता सादर होणार आहे. सगळे तयार झाले असतील तर मी चालू चल. संत तुकाराम. प्रथम आपण संत तुकारामांचा अगदी सगळ्यांना अतिशय 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 आवडणाऱ्या अभंगाने सुरुवात करणार आहोत. अभंगाचे बोल आहे, विठू माऊली तू माऊली जन्मा.
सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली अभंग विठ्ठला पांडुरंगा अमृताला जोडी गळची कड्याची अभंगाला जोड ताळची कड्याची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊलीचा अभंग कानाला इतका गोड आहे की सगळेच त्याच्यामध्ये रमून जातात. मावळ भाग फार सुंदर, आजही सुंदरच आहे. तिथून 3 नद्या वाहत्या, एक इंद्रायणी, दुसरी पवना आणि तिसरी आंध्रा. इंद्रायणी तिचा उगम देखणा, तिच्या काठची गावं देखणी, ती भीमेला जाऊन मिळाली ना तो संगमही देखणाच. तिच्या काठावरच्या एका झोपडीत मराठी भाषेचा आदिकवी जन्मला. तिच्या काठी नाचून खेळून मोठा झाला आणि शेवटी तिच्यात स्फोषित विसावला. हो, हाच तो मोठा संत, बाल ब्रह्मचारी, अवघ्या संताहून वेगळा ज्ञानेश्वर. अशा तपोभूमीत इंद्रायणीच्या पावन तीरावर आहे हे देहू गाव. अशा तपोभूमीत छोटस गाव, ही पुण्यभूमी. तिथे पांडुरंग नांदतो आहे. कटीवर कर आहे, वामुंगी रखुमाई उभी टाकली आहे. समोर पारावर गरुड आहे. श्रीहरीच्या उत्तरेला पिंपळ लोळतो आहे. दक्षिणेला हरेश्वर ध्यानस्थ बसलेला आहे. समोरून गंगामाई इंद्रायणी वाहते. शेजारी बल्लाळचं वन आहे, त्यात नाना परीची झाडं आहेत, फुलं आहेत, ती डोलत आहे. या वनात लक्ष्मी नारायण उभा आहे. या सगळ्यांचं अधिष्ठान आहे ते सिद्धेश्वर. गणराया दारावर उभा राहून त्या विघ्नांचं निवारण करतोय आणि मदतीला आहे बहिराव आणि मारुतीराय. या पवित्र क्षेत्रात तो पुरुष जन्मला. सगळ्या तीर्थांनी त्याचं चरणधुळीनं पवित्र व्हावं असा तो तुकोबाराय. असा तो तुकोबाराय. वळी
तालुक्याच्या देहू गावामध्ये मोरे किंवा आमले नावांचं एक घराणं होतं. या कुळामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. अत्यंत श्रीमंत परिवार. देहू गावातले ते सावकार सबंध गावचे महाजन होते. पण घराण्याची खरी संपत्ती असेल तर ती म्हणजे विठ्ठल भक्ती. विश्वंभर बुवा हे तुकारामांचे पूर्वज. त्यांनी 600 वर्षापूर्वी बांधलेले विठ्ठलाचे मंदिर आजही आपल्याला देहू गावात बघायला मिळते. गोलोबा आणि कनकबाई हे तुकाराम महाराजांचे आई वडील. गोलोबा देहूचे सावकार, शेतीवाडी सगळं उत्तम. तुकाराम महाराजांच्या वेळी कनकाबाईंना ऐका नाही, तुकाराम महाराजांच्या वेळी कनकाबाईंना जे डोहाळे लागले ना ते भगवत भक्तीचे. अहो तासन तास ते डोंगरावर जाऊन त्यांनी राहावं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणावं. भगवंतांचा भजनात ते दंग असत. तुकारामांना लहानपणापासूनच भगवंताचा लढा होता. 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा विवाह रखुमाईशी झाला. पण या पत्नीला दम्याचा विकार होता. तिच्यावर फारसा उपचार झाला नाही म्हणून दुसरा विवाह करण्यात आला. आप्पाजी गुडवे या धनिक गृहस्थाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. त्या मुलीचं नाव जिजाबाई किंवा घरात तिला लाडाने आवली म्हणायचे. थोरला भाऊ सावजी विरक्त होता. व्यवसायाची सगळी जबाबदारी तुकारामांवर आली. त्याने आपला धंदा वाढवला, सावकारी वाढवली. तुकाराम महाराज अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष आणि व्यवहारदक्ष होते. हे पुन्हा एकदा ऐका की तुकाराम महाराज अत्यंत हुशार, कर्तव्यदक्ष, व्यवहारदक्ष होते. पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सगळी परिस्थितीच बदलली. 17 वर्षापर्यंत त्यांनी सगळा संसार, सगळं काही चांगलं चाललेलं असताना अचानक त्या दुष्काळात सगळेच जण हेलपाटून गेले. दुष्काळात शेतकऱ्यांना कर्ज माफ करणारे पहिले सावकार म्हणजे तुकाराम महाराज होते. त्यांनी सगळ्या खाते वह्या इंद्रायणीत फेकून दिल्या. का तर शेतकऱ्यांना घरात खायला अन्न नाही तर ते कर्ज कुठून फेडणार. दैवी आपत्ती आल्यामुळे तुकाराम तासनतास मंदिरात बसायला लागले आणि विठ्ठलाचा धावा करायला लागले.
दुःखातून भगवंताची प्रीती निर्माण केली. या जगात ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर असतो. एक 2 सेकंद द्या. तुकाराम महाराजांनी सगळ्या दुःखातून भगवंताची प्रीती निर्माण केली. या जगात ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर असतो. पण आवली मोठी दुर्दैव. श्रीमंत घराण्यातली लग्नानंतर संपन्नता होती, पण काही वर्ष दारिद्र्यात गेली. जिजाईच्या डोळ्यासमोर मुलांच्या भुका दिसत असत. घरात दूध नाही, आईचे हृदय पिळवटून निघे. तुकाराम महाराज मात्र डोंगरावर जाऊन विठ्ठलाचं भजन म्हणत असत. त्यामुळे ती विठ्ठलाला काळतोंड्या म्हणत असे. विठ्ठलाबद्दलचा संताप होता, पण आपला नवरा चारित्र्य संपन्न आणि विलक्षण भगवत भक्त आहे याची तिला मात्र जाणीव होती. तुकाराम जेवल्याशिवाय आवली कधी जेवलीही नाही. रोज भाकरी बांधायची आणि देहूच्या डोंगरावर जायची. तुकाराम महाराजांच्या मोक्षाच्या साधने त्या बाईनी खूप सोसलं. म्हणून तर भंडारा डोंगरावर या जिजाऊचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये नीट ऐका, या मंदिरामध्ये तिच्या पायात जो काटा गेला तो प्रत्यक्ष पांडुरंगाने काढला होता. म्हणजेच आवलीलाही प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं होतं. पांडुरंगाने तुकारामाला आणि आवलीला या दोघांनाही प्रत्यक्ष दर्शन दिलेलं होतं. तुकाराम महाराज शेतात राखण करण्याचा, पण तिथेही तेच. एखादा दगड शोधावं, त्या दगडावर बसून भजनामध्ये दंगवावं. त्यांना पक्ष्यांनी दाणे खाल्ले ना तर फार आनंद होईल. अहो, पक्षी आहे ते धान्य खाणारच आणि त्यांनी खाल्लं पाहिजे आणि ते सगळ्यांच्या मुखातही गेले पाहिजे. आणि या धान्याचा मालक कोण? तो परमेश्वर, ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. त्या सृष्टीसाठी तुकाराम महाराजांच्या मनात काय विचार होते ते आपण आता या अभंगातून ऐकूया. दोन वर्ष दुष्काळ पडला. आषाढ श्रावण ओरडा गेला. पाऊस नाही. गुरांची पोटं पार कपाटीला गेली.
झाडं झुडपं पार नष्ट झाली. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या, तळी सुकली. डोहात कुठं कुठेच पाणी दिसत होतं, पण तेही साठलेलं. गुरं त्यातच पाणी प्यायची, त्यातच सर्व काही विधी उरकायची. माणसं पाणी प्यायला त्या डोहातच घेऊन जायची. ते पिऊन पुन्हा रोगराई सुरू झाली. त्या पट्टीचा कहर गावच्या गावं ओस पडली. आणि मग काय झालं पाहता? धनी 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 कुठे आहात? धनी, अरे देवा, काय या माणसाला म्हणावं, यांनी काय बी होत नसतं. कसे आहो तुम्ही असे निसर्ग? काय व्हायचं राहिलं या घरात? जाना गोटा नाही, आपली लेकरं उपाशी आहे. काय करू? अगं इतकी बरस आपल्या दाण्या गोट्यावर आपली पुढं पोचली ना आपण. त्यांना सांगावं दादा की आम्हाला आमचा देणं परत करा. ते मला काय बी ठाव नाही. मला घरात धान्य पाहिजे, मला माझ्या लेकरांना खाऊ घालायचं आहे. पण त्यांची दशा सुद्धा मला डोळ्याची पाहत नाही. अरे वा, त्यांची दशा तुम्हाला डोळ्यासनी दिसत नाही. आणि आपल्या घरातलं काय? आपल्या घरातल्या दशेला काय डोळ्यावर झापडं पडली आहे? आपण काय करू? बघा, मी काय म्हणते, तुम्ही चोरी करा, दरोडा घाला, काय बी करा, पण मला माझ्या लेकरांची केविलवाणी चेहरे मी पाहू शकत नाही. ते उपाशी आहेत. काय करू तरी? बघा ना, मला काही सुचत नाही. आपल्या पोरांचे, आपल्या लेकरांचे केविलवाणीचे उपाशी तापाशी आहेत. ते माझ्याकडे आशेने बघतात हो, की माय काहीतरी आपल्याला खायला देईल. मला ते त्यांचे चेहरे बघून ना माझं खरंच काही सुटतो. फार काळजाचं पाणी होतं. काय करू मी, सांगा मला. नाही हो, मला लेकरांची ती दशा नाही मला बघवत. आणि तुमची पहिली बायको रखमाई, ती पण आजारी आहे. तिला दवा नाही, पाणी नाही, तिचा दम घुटतो आहे. आणि काय करायचं तिला, काय औषध काय करायचं, काय बी मला सुचत नाहीये. बघा काय करूया आता आपण. म्हणजे फक्त हरिनाम जो तुमचा पांडुरंग पाय तोडल्या, त्याचं नाव तिला घ्यायला सांगू? अगं, या पाय तोडल्याने काय केलं आपल्यासाठी? काय बी केलेलं नाहीये. अरे पांडुरंगा, अरे आज पाय तोडल्या, अरे काही आमच्या दशा आलेले. माझी लेकरं बिचारी उपाशी तापाशी आहे. घरात अन्नाचा कण नाही. आमचं आम्ही दोघं कसं बी करू, पण माझी थोरली ज्यांची धनीची बायको, ती बी आजारी आहे. मला काय बी सुचत नाही. काय करावं खरंच माझा जीव असा ना चांगलीला लागलेला आहे की पोरांचं काय करू, त्या बाईचं काय करू, काही मला सुचत नाही. मला काही क्षण होत नाही. तुकोबाला फक्त पांडुरंग दिसतो. तुकोबाची माय गेली, पत्नी गेली, पोरं गेली. कसोशीने केलेला प्रपंच पण संपला. पैका अडका संपला, धंदा संपला. आणि तुकोरामाची वृत्ती आता विठ्ठल वळला. तुकोबा त्यांना सगळीकडे विठ्ठल दिसायला लागला. गाई गुरात, पोरा बाळात, म्हाताऱ्या कोताऱ्यात रंजल्या गांजल्या देव आहे. त्यांची सेवा जो करील तो माणूस चांगला. ज्याला कोणी त्राता नाही त्याला पोटाशी धरावं.
पोरांवर जेवढं प्रेम तेवढंच प्रेम गड्या माणसांवर करावं. कारण फक्त एकच, हा विठ्ठल सगळ्यात आहे, हा विठ्ठल सगळ्यात आहे. तुकाराम महाराजांना सुखाचा ठेवा सापडला होता. जेवायचं भान नाही, भंडारा डोंगरावर जाऊन बसायचं, अभंगात तल्लीन होऊन जात. आणि आता मात्र त्यांना सगळीकडे आनंदी आनंद वाटायला लागला. आनंदाच्या डोहात आनंदाचं पाणी दिसायला लागलं. आणि हा पोहणाराही आनंदच की. म्हणाले, मला सुखाचा ठेवा आता सापडलाय, सुख भेटायला आलं आहे. कुणाला? अहो आम्हाला. आनंदाची गणती करायचा, कुणाला बसायचं कशाला? विठ्ठलाच्या भक्तीचा सुगंध सगळीकडे घुमायला लागलाय आणि सगळा महाराष्ट्र त्याच्यामुळे पवित्र झालाय, पवित्र झालाय. आनंदाचे डोली आनंद